श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा। कित्येक वेळा आपल्याच घरातला व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो। कित्येक वेळा आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो, ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो, तोच व्यक्ती आपला विश्वासघात करतो। ज्याला आपण आपले मित्र मानतो, पुढे तोच आपल्याशी शत्रुत्वाने वागतात। तुम्ही अनुभव घेतला असेल किंवा रोज तुम्हाला ते सहन करावं लागत असेल। एखादी नवीन वस्तू आपण घरामध्ये घेतली किंवा एखादा घरामध्ये छान कार्यक्रम केला की त्यानंतर घराला नजर लागते। बऱ्याच वेळा अमावस्येला, पौर्णिमेला घराच्या समोर उतारे केले जातात। कित्येक वेळा करणी बाधा केली जाते। घरामध्ये छान सगळं सुरू असताना घरात आजारपण येतं, घरामध्ये क्लेश व्हायला लागतात। आपल्याला समजतं कोणीतरी काहीतरी केले आहे, कोणीतरी माझा शत्रू आहे, कोणीतरी माझं वाईट करतंय। आपल्याला बऱ्याच वेळा आपला शत्रू माहिती असतो किंवा कित्येक वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती नसतो। पण तुमचा कुठलाही शत्रू असेल, जर तुम्हाला त्रास देत असेल, तुम्हाला टार्गेट करत असेल, अपमानित करत असेल, नजरबाधा लावत असेल, काहीही करत असेल, त्या शत्रूला तुम्हाला तुमच्यापासून दूर करायचं असेल, तुमच्यापासून लांब ठेवायचं असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे 2 उपाय सांगणार आहे। यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला तर कितीही मोठा शत्रू असेल तो नमता होईल। कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तो कुठेतरी शांत होईल। जो व्यक्ती आता तुम्हाला रडवत होता, चिडवत होता, तो व्यक्ती पूर्णतः सुधारेल। बघा, आता मी तुम्हाला जे 2 उपाय सांगते त्यातला जो पहिला उपाय आहे, हा उपाय तुम्हाला कुठल्याही शनिवारी करायचा आहे। आठवड्यातील कुठलाही एक शनिवार घ्या। या शनिवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून, मार्केटमधून एक लिंबू खरेदी करायचा आहे। तुम्ही आधीच लिंबू आणून ठेवलेलं असेल तर ते चालणार नाही। तुम्हाला शनिवारच्या दिवशीच बाजारातून एक कोरं करकरीत लिंबू खरेदी करायचं आहे आणि ते आपल्या घरी आणायचं आहे। आणलेलं जे लिंबू आहे ते स्वतःवरून 7 वेळा उतरवायचं आहे। पतीला त्रास होत असेल, पतीवरून 7 वेळा उतरवा। मुलांना त्रास होत असेल, मुलांवरून उतरवा। ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचा आहे। आता हे लिंबू 7 वेळा उतरवल्यानंतर घरातल्या 4ही कोपऱ्यांना ते स्पर्श करायचं आहे। म्हणजे घरातल्या 4 कोपऱ्यांजवळ जाऊन हे लिंबू 4 कोपऱ्यांना फक्त स्पर्श करून घ्यायचा आहे। आणि आता घराच्या बाहेर यायचं आणि जो मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजावरून सुद्धा हे लिंबू तुम्हाला 7 वेळा उतरवायचं आहे। आता हे लिंबू काळ्या कपड्यामध्ये बांधायचं। काळ्या रंगाचं कापड घ्या, त्याच्यामध्ये हे लिंबू ठेवा, त्या कपड्याला गाठ मारा आणि आता हे लिंबू काळ्या कपड्यात घट्ट बांधल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 7 दिवस आपल्यासोबत ठेवायचं आहे। झोपताना तुमच्या उशीखाली ठेवा, कुठे बाहेर पडताय, तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवता येत असेल त्यात ठेवा, खिशामध्ये ठेवा, साडी घालत असाल तर साडीला गाठ बांधा। पण ते लिंबू तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायचं आहे। सलग 7 दिवस हे लिंबू सोबत ठेवल्यानंतर 8व्या दिवशी, म्हणजे समजा तुम्ही शनिवारी हा उपाय केलाय तर शुक्रवारी तुमचे 7 दिवस पूर्ण होतील। तर 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर जो 8वा दिवस आहे म्हणजेच शनिवारी, त्या दिवशी 8व्या दिवशी हे लिंबू बाहेर काढा आणि जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे। महादेवाचे मंदिर नसेल तर आपल्या दारामध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा तुळस असेल तर तिथे कुठेही तुम्हाला एक शिवलिंग तयार करायचं आहे। आता हे लिंबू तुम्हाला त्या शिवलिंगावरती कट करायचं आहे, त्याचे 2 भाग करायचे आहे। म्हणजेच 7 दिवस सोबत ठेवलेलं हे लिंबू तुम्हाला मध्यभागी कट करायचं आहे। लिंबाचे 2ही भाग तुम्हाला 2 हातामध्ये घ्यायचे आहेत। एक भाग उजव्या हातामध्ये घ्यायचा, एक भाग डाव्या हातामध्ये घ्यायचा। दोन्ही हातामध्ये लिंबू घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा जो शत्रू असेल, जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्यासाठी एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र खूप सोपा आहे पण खूप पॉवरफुल आहे, व्यवस्थित ऐका। ओम नमः सर्वशत्रुहरण्ये, ओम नमः सर्वशत्रुहरण्ये हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। 21 वेळा तरी हा मंत्र म्हणा। आता 21 वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेला असाल तर तिथे किंवा घरी शिवलिंग बनवलं असेल तर तिथे महादेवाच्या पिंडीवरती 2ही लिंबू जे आहेत ते पिळायचे आहेत। त्यातला जो रस आहे तो महादेवाच्या पिंडीवर पूर्ण गळून जायला हवा। म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला
ते जे लिंबू आहे त्याचा रस अर्पण करायचा आहे। हा उपाय तुम्ही कमीत कमी महिन्यातून एकदा या महिन्यात केला ह्या शत्रूसाठी, पुढच्या महिन्यात दुसऱ्या शत्रूसाठी, असं प्रत्येक महिन्यातून एकदा तुम्ही जेवढे शत्रू असतील त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। पण महिन्यातून एकदा एका शत्रूसाठी तुम्ही करून बघा। या उपायाने तुम्हाला सतत त्रास देणारा किंवा सतत टार्गेट करणारा, सतत टॉर्चर करत राहणारा, अपमानित करणारा कितीही मोठा शत्रू असेल तो पूर्णतः संपून जाईल। लाल किताबमधील हा पहिला उपाय। आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे। दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तुळशीची वाळलेली काडी, म्हणजे सुकलेली काडी आपण म्हणतो। तुळशीचे रोप आपल्या दारात कुठेही घरात असू द्या, जिथे कुठेही तुळशीचे रोप असेल त्याची तुम्हाला एक सुकलेली वाळलेली अशी काडी घ्यायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक लाल रंगाचा एक धागा घ्यायचा आहे। सुकलेली तुळशीची काडी आणि लाल रंगाचा धागा। तर आठवड्यातील कुठल्याही दिवशी, शक्यतो गुरुवारी किंवा मग कुठल्याही दिवशी देवघराच्या समोर बसा, कोणत्याही वेळेत चालेल। देवघराच्या समोर बसा, तुळशीची जी काडी घेतलेली आहे त्या तुळशीच्या काडीला जो धागा आहे आपण घेतलेला तो लाल रंगाचा धागा 7 वेळा त्या तुळशीच्या काडीला गुंडाळायचा आहे आणि 7 वेळा झाल्यानंतर त्या काडीला तुम्ही गाठ बांधून टाका त्या धाग्यानेच। आता ही वाळलेली काडी लाल धाग्यामध्ये बांधल्यानंतर तुम्हाला आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे। हाताची मूठ बंद करायची आहे, दोन्ही डोळे बंद करायचे आहेत। जो शत्रू त्रास देत आहे तुम्हाला माहिती असेल नसेल शत्रू, तरीही जे कोणी शत्रू तुम्हाला त्रास देत असतील तो आयुष्यातून दूर जाण्यासाठी किंवा तो आपल्यासमोर नमता होण्यासाठी, त्याचा त्रास संपण्यासाठी, जे काही कोणी तुमचं वाईट करत असेल ते पूर्णतः नष्ट करण्यासाठी या तुळशीच्या काडीमध्ये प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर ही वाळलेली तुळशीची काडी कमीत कमी 1.25 महिना आपल्या जवळ ठेवायची आहे। आता ही काडी खूप नाजूक आहे आणि ती जर तुम्ही दररोज जवळ ठेवली तर ती तुटू शकते। मग ही तुळशीची काडी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता किंवा घरातल्या कुठल्याही अशा छान सुरक्षित ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। पण 1.25 महिना तुम्ही जिथे असाल तिथे आसपास कुठेतरी 1.25 महिना ती तुळशीची काडी जवळ ठेवायची आहे। 1.25 महिना पूर्ण झाल्यानंतर ही तुळशीची काडी तुम्हाला त्याच तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे। 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला इतका अनुभव येईल की जेवढे लोक त्रास देत होते, नजर लावत होते, काही समस्या असेल जी तुम्ही त्या काडीमध्ये व्यक्त केली होती, ती समस्या त्या 1.25 महिन्यात पूर्णतः संपायला लागेल। सगळं काही नकारात्मक जे होतं, निगेटिव्हिटी होती, ती सगळी काही संपून जाईल। खूप साधा आणि सोपा उपाय आहे, पण खूप प्रभावी आहे। तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।